हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 206 दर्शन. संत मंडळी आपल्यासारखे जन गोळा करून तीर्थयात्रेला जात असत. विशेष करून भारतात यवनांनी धर्म बुडवायचा, रसातळाला नेण्याचा विडा उचलला होता. अशावेळी धर्माचे रक्षण, संवर्धन आणि धर्माची जागृती करण्याचे काम या संत मंडळींनी केले. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संतांची मांदियाळी उभी केली. पंढरीची यात्रा सर्व संतांना, भक्तांना, वारकऱ्यांना बरोबर घेऊन आरंभिली आणि दरवर्षी न चुकता ती चालू ठेवली. संत श्रेष्ठ तुकारामबुवांनी वारी चालू ठेवली. श्री समर्थांनी धर्मपताका खांद्यावर घेऊन भारत भ्रमण केले. या थोर संतांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकावली. या यात्रेत स्वतः पांडुरंगही लहान बालकाच्या रूपाने सामील होतो. किती हृद्य गोष्ट आहे. कधीकधी त्या परमात्म्यालाही ह्या संत मंडळींना तेथेच यात्रेत दर्शन द्यायची इच्छा होत असे. एकदा नामदेव महाराज वारकरी समुदायासमवेत यात्रा करत होते. गावोगावी जावे, तेथील तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी, पूजन, अर्चन, भजन, गायन, नर्तन, प्रवचन करावे, जमेल तितका प्रदेश पालथा घालावा, देशोदेशी भागवत धर्माची पताका फडकवावी, भिक्षा मागावी, शिधा मिळाल्यावर वाटेतच एखाद्या धर्मशाळेत किंवा एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेत स्वयंपाक करावा, विश्रांती घ्यावी आणि पुढील यात्रेला प्रस्थान ठेवावे. एकदा अशाच एका यात्रेत नामदेव महाराज एका विशाल वृक्षाखाली थांबवून बरोबरच्या संत मंडळींसमवेत स्वयंपाक करत होते. नामदेव महाराज कणिक तिंबून पोळ्या लाटत आणि भाजत होते. या पोळ्यांना चांगला खमंग वास सुटला होता. अहो, प्रत्यक्ष नामदेव महाराजांच्या हातच्या त्या पोळ्या होत्या. तेथेच बाजूला बसलेल्या एका कुत्र्याला त्या पोळीचा वास जरा जास्तच आला. त्याने चटकन पोळी तोंडात घातली आणि तो धूम पळू लागला. सर्वजण ते पाहून काय करावे ते न समजून पाहत होते. नामदेव महाराजांच्या जेव्हा ते लक्षात आले तेव्हा ते तुपाचे भांडे हातात घेऊन त्या कुत्र्यामागे पळू लागले. ते त्या कुत्र्याला हाका मारू लागले. अहो देवा, जरा थांबा ना. एवढी घाई कशाला करता आहात? मी तुम्हाला नैवेद्य दाखवणारच होतो. तुम्हाला अगदीच धीर नाही देवा. एवढी भूक लागली तर जरा थांबा आणि निदान त्या पोळीवर हे तूप तरी घ्या. तुपाशिवाय तुम्हाला नैवेद्य कसा द्यावा देवा? त्या कुत्र्याने आपले सत्यरूप प्रकट केले आणि नामदेव महाराजांना तेथेच परब्रह्माचे दर्शन झाले. परमात्मा सतत आपल्या सन्निध असतो. आपण तो ओळखायला शिकले पाहिजे, दर्शन घ्यायला शिकले पाहिजे, म्हणजे त्याचे दर्शन होते. कथामृत 207 करणी. परमात्म्याने दिलेल्या योग ऊर्जेची अध्यात्म योग साधनेने उपासना केली तर अशा साधकांना या योग ऊर्जेमुळे काही विशेष प्रत्यय मिळतो. त्यांना सिद्धी प्राप्त होतात. अशा सिद्धीप्राप्त काही लोकांना या योग ऊर्जेचा गैरवापर करायची कुबुद्धी होते. ते आपल्याला प्राप्त झालेल्या सिद्धींचा वाममार्गी दुरुपयोग करतात. करणी करणे, भानामती करणे, मूठ मारणे, कर्णपिशाच प्रसन्न करून घेणे इत्यादी गोष्टी आजही आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. आजच्या काळात आपल्याला आपला भूतकाळ सांगणारे भेटतात. आपल्या गत आयुष्याबद्दल ते इतकी सत्य माहिती सांगू शकतात की आपल्याला त्याचे विस्मय वाटते. याबद्दल एक सत्यकथा आहे. ती पाहण्यासारखी आहे. एका मनुष्याला लहानपणापासून काहीही पाहिले की त्याच्या मनामध्ये फक्त वाईटच विचार यायचे. अनेक वेळा त्याप्रमाणे घडायचे. त्यामधून
तो कर्णपिशाच्याचा उपासक झाला. तो समोरच्या माणसाच्या मनातील प्रश्न ओळखून त्या अनुषंगाने समोरच्या व्यक्तीला समस्येची उत्तरे द्यायचा. समोरच्या व्यक्तीच्या पूर्व आयुष्यात घडलेली घटना अचूक सांगायचा. हळूहळू त्याच्या या विद्येचा तो दुरुपयोग करू लागला. पूर्व आयुष्यातील घटनांवरून कोणाला कसे कोंडीत पकडायचे त्याचा सल्ला देऊ लागला. त्याला धनसंपत्ती मिळू लागली. एकदा त्याला एकाने विचारले, तुमचा शेवट कसा होणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्यावर त्याने सांगितले, मी अमुक वर्षाचा झालो की अमुक नदीमध्ये मला जलसमाधी मिळून मी मुक्त होणार आहे. त्याप्रमाणे त्याचा मरणकाळ जवळ आला असता त्या नदीत प्रवेश करण्यासाठी तो त्या नदीकिनारी गेला. अचानक त्याला एक डुकरीण आडवी झाली आणि ध्यानीमनी नसताना त्याला धडक देऊन त्याचा प्राण घेऊन गेली. अशा प्रकारे त्याला मुक्ती प्राप्त झाली नाही. लोकांचा असा विश्वास आहे की सटवी त्याला आपल्याकडे घेऊन गेली. सटवीचा प्रयत्न असाच असणार की त्याला मुक्ती कधीही मिळू नये, कारण तो मुक्त झाला तर सटवीचे काम करणारा एक जीव ती गमावून बसेल. तिचा कार्यकर्ता नष्ट व्हावा हे तिला नको आहे. यास्तव एवढेच सांगायचे आहे की आपल्या मनात जेव्हा काहीही कारण नसताना काही वाईट विचार येतात तेव्हा ती सटवीची आपल्यातील प्रवेशाची सुरुवात असते. तेव्हा अशांनी हरिओम किंवा ओंकार जपाची नित्यनियमित सवय लावावी, म्हणजे मनात वाईट विचारच येणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. असे विचार येऊ लागले की जप करावा. हरिओम.